अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेना शिंदे गटाच्या मीरा माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष आनंद पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली। मात्र मीरा माळी यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्ष पदासाठी असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड केली आहे। दरम्यान नगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा मात्र 22 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीत भाजपाचाही पाठबळ मिळाल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली असून एकीकडे मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट आमनेसामने असताना बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीत मात्र शिंदेसेना व भाजप एकत्र असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे। निवडणुकीमध्ये 4 वर्षाचा कार्यकाल आमचे सन्माननीय नगराध्यक्ष आनंद पाटील साहेबांचा झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यावर आता नवीन निवडणूक प्रक्रिया लागली होती आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही सर्वानुमते शिवसेनेच्या सगळ्या 11-12 लोक जे आमच्याकडे आहे त्यांनी सगळ्यांनी निर्णय घेऊन दिनेश भाऊंच्या सौभाग्यवतींना उमेदवारी देण्याच्या संदर्भात ठरवलं आणि एक मुख्य निर्णय झाल्यामुळे शिवसेना भाजप आणि भाजपच्याही लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला। तेव्हा निवडणूक बिनविरोध झाली। असं आता दिसतंय आज आता या घडीला 2 वाजून 4-5 मिनिटं झाले असतील, 2च फॉर्म आले, 2 फॉर्म दिनेश भाऊंच्या सौभाग्यवतींचे आणि 2 फॉर्म आल्यामुळे मला असं वाटतं छाननी आणि ते चित्र क्लिअर होईल आणि नगराध्यक्ष म्हणून ते असतील। वर्षभराचा कार्यकाल त्यांना गावाच्या विकासासाठी त्यांना शुभेच्छा आणि गावाचा चांगला विकास त्यांच्या हातून व्हावा। तो नगराध्यक्ष आनंद पाटलांच्या नगरसेवकांच्या माध्यमातून उपनगराध्यक्षाच्या माध्यमातून झाला तसाच विकास त्यांच्या हातून व्हावा अशा शुभेच्छा मी देतो। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।